तर आज आपण बनवणार आहोत भरली वांगी, बैंगन मसाला पण म्हणू शकतात तुम्ही। तर त्यासाठी बघा, ही अशी हिरवी छोटी काटेरी वांगी लागतात। तर ती हे देठ वगैरे त्याचे असे काढून टाकायचे, खालचं पण थोडंसं कापून टाकायचं आहे आणि असे मधून चिरा मारून याला चाकूने हे असे मी भाग करून घेतलेले आहेत। तर असे सर्व वांगी ही पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आणि काळी पडू नयेत म्हणून एक टीप आहे, मीठ टाकायचं पाण्यामध्ये, तर काळं होत नाहीत वांगी, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही कापून घ्यायची आहेत वांगी। तर ही मी इथे पाव किलो घेतलेली आहे। आता त्यासाठी हा कांदा, 2 कांदे मी मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी अशा पद्धतीने, आणि एक मोठा टोमॅटो हा असा चिरून घ्यायचा आहे, आणि अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे, आणि हे शेंगदाणे भाजून त्याची अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। तर चला आता आपण सुरुवात करूया कृतीला, कसं बनवायचं ते। तर सर्वात आधी हा कापलेला कांदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता सर्वात आधी अद्रक लसूण पेस्ट टाकायची, आपल्याला हवं तेवढं। पण मी इथे आता बघा हे 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेत आहे। त्यानंतर ही लाल मिरची पावडर, साधी लाल मिरची पावडर घ्यायची आहे। जेवढं हवं तिखट तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे इथे मिरची पावडर घ्यायची आहे। तर बघा हा चम्मच आहे माझा मिरचीचा, तर ते 2 ते 3 चम्मच मी घेते। हे बघा, त्यानंतर धणे जिरे पावडर हे सुद्धा 2 चम्मच धणा जिरा पावडर, रेडीमेड धणे जिरे पावडर आहे ही। 1 चम्मच गरम मसाला पावडर, कोणताही गरम मसाला घरात बनवलेला किंवा रेडीमेड तुम्ही घेऊ शकतात। आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। मी हे बघा पाऊण वाटी, 1 वाटी घेतलेलं होतं, तर पाऊण वाटी मी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ चवीनुसार, मीठ घ्यायचं। आता हे सर्व हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा हे अशा पद्धतीने मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मसाला। यात तुम्ही थोडंसं घरचा तुमचा मसाला असतो आपला बनवलेला, तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे। तर मैत्रिणींनो बघा, इथे हळद मी घातलेली आहे, हळद आधी विसरले होते टाकायचं, तर हळदसुद्धा मिक्स करायची आहे। अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला। आता हा आपल्याला वांग्यांमध्ये भरायचा आहे, पूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं वांग्यांमधलं, आणि मग हा मसाला याच्यामध्ये थोडा थोडा असा घालून व्यवस्थित भरायचा आहे। असा भरायचा आणि असा हाताने प्रेस करायचा, असा उरलेला मसाला असा बाहेर काढायचा। तर अशा पद्धतीने हे वांगे भरायचे आहेत मसाला। तर बघा अशा पद्धतीने मी ही वांगी भरून घेतलेली आहे। तर आता आपण ही बनवायला घेऊया। तर बघा गॅस पेटवून भांडं ठेवलेलं आहे, कढई। आता ही कढई आपण तापत ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल तुम्ही कोणतंही जे वापरत असणार ते घ्या, आणि हे बघा तेल थोडंसं जास्त लागतं, जास्त म्हणजे अगदी जास्त पण नका टाकू, तुम्हाला हवं तेवढं तेल तुम्ही घालू शकतात। तर वांगी व्यवस्थित त्याच्यात फ्राय व्हायला पाहिजे असं प्रमाण घ्या, आणि तेल आता तापू देऊया आपण।
तर बघा आता तेल तापलेलं आहे आपलं थोडं. तर आता सर्वात आधी त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालायची आहे. हे 1 चम्मच, अगदी मसाल्याचा चम्मच असतो तो 1 चम्मच घालायचा. जिरं तडतडल्यावर आपण ही भरलेली वांगी ती सोडायची आहे त्याच्यामध्ये एक एक. हे बघा जिरं आपलं तडतडायला लागलंय. आता हे एक एक करून मी त्याच्यामध्ये वांगी सोडत आहे. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जास्त मोठा नाही करायचा. आता यात कापलेली जे टमाटर आहे आपला तो टाकायचा. गॅस आता स्लो फ्लेमवर करायचा. आता थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं 5 मिनटं परतून द्यायचं. हे वाफेवर थोडं पाणी घालायचं आणि फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि वांगी परतू द्यायची 5 मिनटासाठी फक्त. तर बघा आता 5 मिनटं झालेले, आपण उघडून बघूया. तर बघा ही अशी वांगी थोडी परतलेली आहे. टमाटे पण थोडे नरम झालेले आहेत. आता यामध्ये हा जो आपला उरलेला मसाला आहे तो ॲड करायचा आहे आणि याच्यातच थोडं पाणी घालून हे मी मिक्सरमध्ये थोडं शेंगदाणे वाटून घेतलेले होते, भरडून घेतले होते थोडे जाडसर. तर त्यातच थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आपण सर्व मसाले, सर्व मीठ वगैरे सर्व घातलेले, त्यामुळे काहीच याच्यात आता घालायचं नाही आहे. हे पाणी असं घालायचं, थोडं आणखी ॲड करायचं. बस अगदी थोडंसं घालायचं आहे, म्हणजे एखादी कप घालायचं पाणी. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस अगदी मीडियम स्लोच्या मध्ये गॅस ठेवायचे, गॅसची फ्लेम. आणि ते जे झाकण आपण ठेवलेलं ते परत त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचे आहेत वांगी. तर बघा आता आपण बघूया आपली वांगी झाली आहेत की नाही. 10 मिनटं झालेली आहेत आणि मी मधून झाकण काढून वांगी थोडी हलवत होती. तर तुम्ही तसंच करायचं आहे. तर बघा पूर्णपणे वांगी पण शिजलेली आहेत. बघा किती छान कलर पण आलेला आहे आपल्या वांगी मसाल्याला, म्हणजे बैंगन मसाला किंवा भरली वांगी काही म्हणू शकता. टमाटे पण अगदी नरम छानपैकी झालेले आहेत, शिजलेले आहेत. तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे. गॅस बंद करते मी. आता थोडंसं याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि ती पण मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीने आता मी सर्व करते बघा. हे बघा अशा पद्धतीने ही आपली वांगी आणि मस्तपैकी ही बाजरीची भाकर याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते मैत्रिणींनो. ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा.
तर भेटूया आपण अशा छान छान रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.